हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम हरे हरे, हरे कृष्ण हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय। कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळुदार ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भलतिया भावे शरण जाता भेटी, भावे चरण जात पडे तसे तुटे जन्म व्याधी, तसे तूटी जन्म व्याधी, न पाहे याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, करुणाकर ज्ञानाबाई, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित से, एका जनार्दनी पाय वंदित, न पाहे याती कुळाचा विचार, न पाह्याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, करुणाकर ज्ञानाबाई, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद, नमो सद्गुरु नमो सद्गुरु भास्करा पूर्ण, मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिणी निर्जीव, महाराज हा जन्मला मृत्यूलोकी,
तुझे उपमाना डळे जल भवसिंधू से बांधले नाथ विनाकारणे तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोषितो हा प्रभु दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रधान तनु मानवी दिव्य रूपाची केली न त्यागे दिये दिव्य लोकांसी नेली ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वस्वेद्यात्मरूपा देवा तुझे गणेशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजी जय चातुर्यार्थ कला कामिनी श्री श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार मद हृदय सद्गुरु जेने तारिलो संसार गुरु मनोनी विशेषात्याजरू विवेका जैसे डोळ्यांजन भेटे देवेळी दृष्टीसे पाटा फुटे मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी करून घ्यावे तुमते विनवतू असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता मराठी विजाची माता या कुंदे तुषार धवला या शुभ्रवस्तावृता या वीणावरदंड मंडित करा या श्वेत पद्माता या ब्रह्माच्युत शंकरा सामा पालू सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. आज आहे वसंत पंचमी आणि ही सरस्वतीचे जन्मदिवस आहे की नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आहे. त्याच्यानंतर तारखेप्रमाणे आज बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा आज जयंती आहे तारखेनुसार. सुभाषचंद्र बोसांची सुद्धा जयंती आहे. असा हा पुण्यकाळ आहे आजचा दिवस. फक्त त्या तारखावरून आहेत, पण सरस्वतीचा जन्मदिवस आणि तुकाराम महाराजांचा जन्मदिवस आणि दुसरी गोष्ट प्रभू रामचंद्राचा विवाहाचा दिवस तो आजचा आहे. म्हणून पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईचं लग्न लावतं, तो तिथे मोठा सोहळा होतो. तर असा हा आजचा दिवस आहे. तेव्हा या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. त्याच्यानंतर आपण परवा श्री पांडुरंग कांची यांचा वाढदिवस साजरा केला आणि काल गणेश जयंतीनिमित्त हरिभक्त पारायण श्री करंदीकर महाराजांचा कीर्तन सेवा झाली आणि मोठ्या उत्साहाने आपण काल गणेश जयंती उत्सव साजरा केला. आणि आपला ज्ञानेश्वरीचा कार्यशाळाचा जो उपक्रम आहे त्याचा आजचा म्हणजे काय कितवा दिवस सांगता येत नाही, परंतु आज आपण 30 श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. आणि 31वा श्लोक 31 ते 38 शास्त्र धर्म सांगितलेला आहे. म्हणजे क्षत्रिय धर्म काय आहे त्याला त्याच्या धर्माची जाणीव करून दिली भगवंताने. ते आपण उद्यापासून बघू, उद्या किंवा परवापासून. आणि आज आपण जे 20 श्लोक शिकलो आतापर्यंत, श्लोक 11 पासून ते त्याचं आपण थोडं रिव्हिजन करू. आपण याला आपण थोडक्यात 20 कलमी कार्यक्रम म्हणू शकतो. 2020 हे 20 तत्व जर का आपण लक्षात ठेवले, फक्त 20 तत्व भगवंताची म्हणजे 20 श्लोक, आणि सकाळी उठून जर का दररोज हे 20 श्लोक म्हटले आपण, तर दुसरं काही करायची गरज नाही. म्हणजे बाकी कुठलाही अभ्यास करायची गरज नाही. एवढं तत्वज्ञान या 20 श्लोकामध्ये आहे. तेव्हा त्याचं श्लोकाचं सुरू कधी होतो तो श्लोक? श्री भगवान वाच आहे की नाही, 11वा श्लोक.
त्यात आपण फक्त मी पहिल्यांदा श्लोक वाचतो एक, त्याच्यानंतर आपण फक्त मी मराठीत त्याचं ट्रान्सलेशन तुम्हाला सांगेन. अशोचानन शोचस्वम शोचस्वम प्रज्ञावादंश भाषसे प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश नानुशोषन्ति पंडिता. हां, म्हणजे हा श्लोकामध्ये अर्जुनाने सांगितलेलं आहे भगवंताला. 11वा श्लोक आहे बा. मराठी भाषांतून श्लोक वाचा, मराठी भाषांतून मी सांगतो. नाही नाही सांग मराठी हां. श्लोक वाचायचा, मी नाही. मराठी भाषांतून हां नाही करू अब त्याला वेळ लागेल थोडं सांगतो तुम्हाला मी त्याच्यात. तर हा श्लोकापासून भगवंताचा श्लोक चालू होतो. याच्या अगोदर सगळं अर्जुनाचंच आहे, अर्जुन पुराण आहे. तो भगवंताला सांगतो की मी काय युद्ध नाही करणार, आणि भगवंत त्यांचं सगळं ऐकतात आणि मग त्याला बोलतात की तू पंडितासारखी भाषा करतो पण पंडितासारखं वाग. म्हणजे याला पहिल्या श्लोकालाच भगवंत असं म्हणतात की ज्ञान आहे तुम्हाला पण तसं आचरण नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे भाषण. कसं आहे, एक मराठीमध्ये एक म्हण आहे, दिव्याखाली अंधार असतो. माणूस बघा एकदा उच्च पातळीला गेला ना का मग त्याला असं वाटतं बा माझ्यासारखं कोण नाही. अहंकार होतो आणि तो स्वतःला वेगळं मानतो आणि मग तिथं त्याची फसगत होते असं होतं. त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी भगवंताकडे मागितलं आहे की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचं. म्हणजे लहानपणामध्ये कोणाचा हेवा नाही चालत आहे का नाही. त्याच्यानंतर हे संपूर्ण गोषवारा जो आहे 11 ते 30 ज्ञानोबारायांनी 2 ओव्यामध्येच सांगितले. बघा कसा कवी मन कसं असतं, कवीची कल्पनाशक्ती कशी असते. कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय सांगायचा. त्यातल्या 2 ओव्या तुम्हाला मी सांगतो आणि मग आपण पुढचं संक्षिप्त पुढे बघू. तर पहिली ओवी अशी आहे की म्हणजे तो श्लोक आहे 19वा श्लोक आहे बघा. 19व्या श्लोकामध्ये एक ओवी आहे, ती ओवी म्हणून दाखवतो मी. तू धरुनी देहाभिमानाते दिठी सुनिया शरीराते मी मारिता हे मरते म्हणत आहासी. तू काय करतो, तू दिठी सुनिया शरीराते, तू फक्त शरीरच बघतोय आणि मी यांना मारणार असं समजतं. मग तू मारणारा कोण, ते मारणारे कोण, आणि तू शरीरापलीकडे पण जग आहे. म्हणजे आपण तुम्ही आम्ही भगवंत काय सांगतात नुसतं शरीराकडे नका बघू, शरीराच्या पलीकडे बघा. हे तरी तत्व आपण म्हणजे हां तर कितीतरी मोठा बदल आपल्यामध्ये वागण्यामध्ये होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर पुढचं एक हे आहे ते 28व्या श्लोकामध्ये म्हटलं. काय म्हटलं बघा, दिठी सुनी जया ते. जो आत्मदर्शनी पुरुष असतो ब्रह्मवेत्ता, तो काय करतो, त्याची दृष्टी कुठे असते बघा, दिठी सुनी जया ते. त्याची दृष्टी ब्रह्माकडे असते. हां ब्रह्माकडे असते. आणि काय होतं, ब्रह्मचार्य व्रते, तो ब्रह्मचार्य व्रत करतो. हां त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात, मुनीश्वर तपाते आचरती. आणि ते तपाचं काय करतात, आचरण करतात. म्हणजे ब्रह्मवेत्या आणि आपण, तुम्ही आम्ही, याच्यामध्ये एवढा फरक आहे. तुम्ही आम्ही शरीराकडे बघतो आणि ब्रह्मवेत्ता कोणाकडे बघतो, ब्रह्माकडे बघतो. ब्रह्मतत्व अनंत तत्व जे आत्मतत्वाकडे बघतो. त्याच्यामुळे त्याच्या वागण्यामध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये असा जमीन आसमानचा फरक होतो. आपण संसाराला जास्त महत्त्व देतो, तुम्ही आम्ही,
आणि ते परमार्थ म्हणजे परमतत्व जे आहे त्याला जास्त महत्त्व देतात. म्हणून ते ज्या गोष्टी नाशवान आहेत त्याचा संचय ते करतच नाहीत. आणि आपलं संपूर्ण आयुष्य ज्याच्यात नाश आहे तेच गोळा करण्यामध्ये जातं. तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात की फलकट तो संसार येथे सार भगवंत. आणि जे नेमके सार आहे त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. त्याच्यामुळे आपलं आत्मतत्व जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि आत्मतत्वाकडे आपण जर का बघितलं तर आपण आपल्यामध्ये वृत्तीमध्ये बदल होणार. आपल्या वागण्यामध्ये कोणी तुमचा मान राखला काय किंवा अपमान केला काय तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही. तुम्ही मनाला नाही राहून घेणार. पण तुम्ही शरीराकडे बघितलं तर तुम्ही मनाला लावून घेणार. आहे आमका आमका असा बोलला, मी त्याचं तोंड बघत नाही. हे का होतं? तर पहिला श्लोकामध्ये काय सांगितलं आहे? आत्मा अमर आहे. आणि आपण काय करायला पाहिजे? आपण जसं आपल्याकडे ज्ञान आहे त्याप्रमाणे आपल्याकडे आचरणसुद्धा पाहिजे. नुसतंच बोलाचीच भात आणि बोलाचीच कडी नको. दुसऱ्या श्लोकामध्ये काय आहे की आत्मा हा तिन्ही काळात आहे. प्रेझेंट आहे, पास्ट आहे, प्रेझेंट आहे आणि फ्युचरमध्ये पण आहे. तिन्ही काळामध्ये आत्मतत्व आहे. त्याच्यानंतर 13व्या श्लोकामध्ये असं सांगितलं आहे की तीन अवस्था आहेत. आपल्याला माहिती आहे 3 अवस्था. एक बाल्य अवस्था, एक तरुण अवस्था आणि एक वृद्ध अवस्था. पण आणखीन 4थी अवस्था आहे ती आत्म्याची आहे. ती आपण विचारात घेतली. म्हणजे सूक्ष्म अवस्था जी आहे देहाची. कोण बोलते हरिविना आपण असं म्हणतो. करता करविता वेगळाच आहे. शरीर जर का आपण मरतं समजा, आपण म्हणतो त्याला आपण बॉडी नंतर म्हणतो. सगळं असतं अवयव, पण हालचाल करणारा निघून जातो. मग ते तत्व आपण काय केलं पाहिजे? जाणलं पाहिजे. त्याच्यानंतर 14व्या श्लोकात भगवंत असं सांगतात की मनुष्याने इंद्रिय ताब्यात घेतले पाहिजे. इंद्रिय जसं आपण म्हणू तसं आपण वागलं नाही पाहिजे. आपण म्हणू तसं इंद्रियाने वागलं पाहिजे. त्याच्यानंतर मग 15व्या श्लोकामध्ये ब्रह्मवेत्ताची एक डेफिनेशन सांगितलं. कोणाला ब्रह्मवेत्ता म्हणतात? कोणाला मोक्ष मिळतो? तुम्ही आम्ही सर्व मोक्षाचे अधिकारी आहोत. परंतु तो अधिकार करण्यासाठी आपल्याला काय तत्व घ्यावं लागेल? पहिल्यांदा तत्व आहे ज्ञान. पहिल्याला आपल्याला ज्ञान मिळवावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला ज्ञानासारखं आचरण करावं लागेल. आचरणानंतर काय? संयम बाळगावा लागेल. त्याच्यानंतर इंद्रिय ताब्यात घ्यावे लागतील. आणि नंतर तितिक्षा हा शब्द आहे. आलो आपण तितिक्षा शब्द. तर तितिक्षा शब्द म्हणजे सहन कर. अर्जुना तू सहन कर. आता ह्या सहनमध्ये पाटील साहेब मला थोडं मागेच 2-3 दिवसापूर्वी मी वाचलं होतं. गदिमावर एक हे होता, एक लेख होता, गदी मांडगुळकर. तर त्यांनी ना त्यांच्या बहिणीविषयी लिहिलेलं आहे. त्या गदिमांना म्हणजे त्यांच्या आईवडिलांना पहिली मुलगी झाली. तर त्यांच्या आजोबाला असं वाटत होतं की माझ्या मुलाला मुलगा व्हावा. पण आपल्या काय हातात नाही आहे. मग मुलगी झाली. बरं, आता मुलगी झाली तर मग काय? मग त्यांनी नाव काय ठेवलं माहिती आहे का? विठाबाई. म्हणजे पूर्वीचा काळा. पूर्वी बघा नावं पण देवाचे ठेवायचे. म्हणजे त्याच्या कारणाने तरी आपल्या तोंडामध्ये काय व्हायचं? देवाचं नाव यायचं. आता पिंकी, गुड्डी असेच नाव आहेत. डिंपल त्यांचे नावं पण घेऊ नये. परंतु पूर्वी त्या आजोबांनी तिचं नाव काय ठेवलं होतं? विठाबाई. बरं, ही विठाबाई कशी होती माहिती आहे का? ते म्हणजे गदिमा म्हणतात.
म्हणे माझी बहीण आहे ना, तिला आम्ही अक्का म्हणू म्हणे, आम्ही अक्का म्हणत असतो कारण ती मोठी होती. परंतु तितिक्षा काय आहे, सहन किती करायचं, हे माझ्या बहिणीकडून शिकावं, मी शिकलो म्हणे. तर त्यांनी त्याची स्टोरी सांगितली थोडक्यात. तर ती म्हणे ती दिसायला बरोबर नव्हती म्हणे. बघा, जे दिसायला बरोबर नसतात ना त्यांच्यात गुण लय असतात, आणि जे दिसायला स्मार्ट असतात त्याच्याकडे अवगुण भरपूर असतात. मग ती बुटकी होती थोडी, म्हणजे उंचीने बुटकी होती आणि तिचं स्थूल शरीर होतं, आणि तिच्यात तिला देवी आल्या होत्या त्यावेळेला. त्याच्यामध्ये चेहरा आहे ना असं सगळा चेहरा असा होता. म्हणजे बघा, एक तर उंची कमी आणि शरीराने स्थूल आणि चेहऱ्यावर आहे असं. जेव्हा तिचं लग्नाचं वय झालं, पूर्वी एक 10 वर्षात लग्न करायचे, 8, 9, 10 असं छोट्याचपणे लग्न करायचे. मग तिचं लग्न आहे ना, तिचं लग्नच होईना. कारण शेवटी कसं आहे, लोक रूपाकडे बघतात ना, लोक गुणाकडे बघत नाहीत. शेवटी तिचं एका ठिकाणी लग्न जमलं. बरं, आता जमलं ना, तर पूर्वी म्हणे परिस्थिती फार हालाकीची. मग त्या आई म्हणायची महाराज, अरे आपल्या अक्काला घेऊन ये दिवाळीला वगैरे. पूर्वीचं आहे, मी पूर्वीचं सांगतो. जा तू दिवाळीला आई अक्काला घेऊन ये आपल्या. मग मी अक्काला घ्यायला जायचो. तेव्हा ते भाडं 1-2 रुपये असे असायचे बसमध्ये. मग आम्ही यायचो म्हणे, तिला घेऊन यायचो. मग ती अक्का आहे ना, म्हणजे आईला असं वाटायचं की ही सासरू अशी नाही, तर दिवाळीला आल्यावर आराम करेल. पण ती माझी बहीण आहे ना, आराम नाही करायची म्हणे. माझी बहीण सकाळीच पहाटे उठून दळण वगैरे सगळी कामं ती करायची, आणि ती जात्यावर दळण म्हणायची म्हणे. ते दळणामध्ये गाणी म्हणायची. तिची गाणी माझ्या अजून लक्षात आहेत, गदिमा म्हणतात. आणि तिच्याकडून प्रेरणा करून मी गीत रामायण रचलं म्हणे. बघा, कोण कोणाकडून प्रेरणा करेल हे सांगता येत नाही. तर ती जात्यावर तिचं एक जे ती गाणं म्हणायची, ते गाणं त्यांनी लिहिलं आहे. ती गाणं असं होतं, ती भावांना म्हणायची, चाऊराचे तुम्ही धनी, चाऊराचे तुम्ही धनी, तुम्हाला रे काय उणे काय, तुम्हाला रे उणे काय, साऊराचे तुम्ही धनी, तुम्हाला रे उणे काय, धनंतर माझे भाऊ, मी बांधावरील गाय. ते काय म्हणायचे, तुम्ही धनवान आहेत माझे भाऊ सगळे, आणि मी कोण आहे माहिती आहे का, मी बांधावरील गाय आहे. ती गाय काय करते, गाय हे नाही खात, पीक खात नाही, ती बांधावरले गवत खाते. म्हणजे मला कुठली अपेक्षा नाही, म्हणजे माहेरून मला काही मिळेल ही माझी अपेक्षा नाही आहे. माझे भाऊ माझे श्रीमंत झालेले बघायचे असे ती म्हणायची. आणि एवढं म्हणजे मग पुढे त्याला एक मुलगा एक मुलगी होते. नंतर तो मुलगा शिकतो, चांगला ग्रॅज्युएट होतो, तो सरकारी नोकरीला लागतो. परंतु एक दिवस काय होतो, मग मला गदिमा म्हणतात की माझ्या बहिणीला चांगले दिवस आलेले आहेत आता. तितक्यात तो एक दिवशी गायब होतो, बेपत्ता होतो. अचानक तो मुलगा, म्हणजे त्याचं काय झालं काय माहिती नाही. परत तिच्या नशिबी कष्ट येतात, परंतु तिची तक्रार नसते कोणाकडे. ती माझ्या वडिलांना कधीच म्हटली नाही की बाबा की मला तुम्ही असं करा, मला मदत करा म्हणून. आणि तिने स्वकष्टाने मरेपर्यंत तिच्या बाकीचे मुलं वगैरे सांभाळली. तर हे तितिक्षा मोरे साहेब म्हणतात बाबा किती सहन करायचं, याचं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. बरं, आता पुढचा श्लोक आहे 16वा. पाटील साहेब आहे का 16वा? बोला बरं, तुम्ही सांगा अर्थ झाला. 16वा. नाही ते बोलतात आता, ते त्यांनी काय तयारी करून आले ना, ते अभ्यासक्रम करून आले. हां, असं आहे. बोला ना, असं तो हां, बोला तुम्ही बोला. सतो विद्यते भावो न भावो विद्यते सत
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिनी 16वा श्लोक. असतो विदते भावे भावे विदते उभयोरपि दृष्टो दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिनी असत वस्तूला अस्तित्व नाही, असत वस्तूला असत नाही आणि सत वस्तूला अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोची सत्य स्वरूप तत्वज्ञाने पुरुषांनी पाहिले पाहिजे. बरोबर. चष्मा नाही लावला. पण चष्मा नाही आलाय. पूर्ण अभ्यास हे काय गृहपाठ करून आलेत. हां हां. तिथे 16वा ना. हां. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला पाहिजे की जे असत्य भौतिक शरीर आहे ते चिरकाळ टिकू शकत नाही आणि जे सत्य जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हीच्या स्वरूपात अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषाने असा निष्कर्ष काढला आहे. परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशीच्या क्रिया व प्रक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनाप्रमाणे जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्यस्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. स्वभावतः शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असते. निर्विशेषवादी आणि संविधासवादी या दोन्ही तत्वाशी पुरुषांनी यात निर्णय प्रस्तावित केला आहे. विष्णू पुराणामध्ये 2:12-38 सांगण्यात आले आहे की विष्णू व त्याचे धाम या सर्वांना स्वयंप्रेरित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. 16व्या अध्यायामध्ये सांगितलं की आत्मा सत आहे, बाकी असत आहे. आणि आपण काय करायला पाहिजे? सत वस्तूकडे आपलं लक्ष पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा श्लोक आहे 17वा की आत्मा हे अविनाशी तत्व आहे, त्याचा कोणीही नाश करू शकत नाही. त्याच्यानंतर 18वा जो आहे, 18व्यामध्ये आत्मा हा अविनाशी असून त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. अप्रमेय आहे ते आत्मा. आत्म्याला कशाचीही उपमा देता येत नाही. त्याच्यानंतर 19वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आत्मतत्व दुसऱ्या कोणालाही मारत नाही किंवा मारून घेत नाही. म्हणजे त्याला मारता पण येत नाही आणि तो स्वतः कोणाला मारत नाही. आणि असा जो समजतो त्याला ज्ञानी पुरुष म्हटलं आहे. त्याच्यानंतर हां त्याला वाटते की जीवात्मा हा मरणारा आहे हा. किंवा तो मारला जातो त्याला आज्ञाने म्हणतात. त्यागात आहे. कारण हा. जीवात्मा मरीत नाही हा. किंवा मारलाही जात बरोबर. जो असं समजतो की आत्मा हा मारतो दुसऱ्याला किंवा मरतो, तो आज्ञाने समजावा. आणि जो समजतो की आत्मा हा अविनाशी आहे, तो दुसऱ्याला मारत नाही किंवा स्वतःही मरत नाही, त्याला ज्ञानी पुरुष असं म्हणतात. त्याच्यानंतर 20व्या श्लोकामध्ये असं लिहिलं आहे की आत्मा हा पुरातन आहे, त्याला आपण सनातन म्हणू. त्याची उत्पत्तीच माहिती नाही, तेव्हापासून आहे तो. आणि आत्मतत्व एक शक्ती आहे आणि ती कधीही नष्ट होत नाही. ती रूपांतरित होते, एका शरीरातून दुसऱ्या शरीराला ती रूपांतरित होते, परंतु ती नष्ट होत नाही, असं 20वा श्लोक आपल्याला सांगतो. त्याच्यानंतर एक मिनिट. हां कोणत्याही काळी आत्म्यासाठी जन्मही नाही हां आणि मृत्यूही नाही. त्याचा जन्म झाला होता असेही नाही, ज्याचा जन्म होतो असेही नाही आणि ज्याचा जन्म होणार आहे असेही नाही. तो जन्मता सनातन नित्य अस्तित्वात असणारा आणि पुरातन आहे. शरीराचा नाश झाला
तरी त्याचा नाश होत नाही. बरोबर बरोबर. आता हा 21वा श्लोक असं सांगतो की देह चालण्याच्या शक्तीला आत्मतत्व असं म्हणतात. आणि आत्मतत्व जाणलं की मरणे आणि मारणे हा अहंकार आपोआप गळून पडतो. हे 21व्या श्लोकाचं थोडक्यात आहे. 22व्या श्लोकामध्ये असं आहे की जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये वासना आहे, प्रारब्ध आहे, तोपर्यंत आपण शरीराने राहतो. एकदा का वासना संपली आणि प्रारब्ध संपलं की शरीर आपण टाकून देतो. याच्यामध्ये जुने शरीर टाकून वासांस जीर्णाने तो श्लोक आहे. कपडा तर जसं आपण जुनं वस्त्र टाकून देतो आणि नवीन परिधान करतो, त्या पद्धतीने शरीर आत्मा काय करते, नवीन शरीर धारण करते. याचा असा अर्थ आहे हां. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. बरोबर बरोबर. आता तुम्ही म्हणाल, मी एक पॉईंट मांडला होता मागे की मग तरुणपणी पण कधी हे होतं, मृत्यू होतो, अटॅक येतो, काय मग असं का होतं? त्याचं शरीर तर म्हातारं झालेलं नसतं ना. परंतु बघा, एखाद्या स्त्रीला साड्या दिल्या समजा नवीन, त्यातली एक नवीन साडी तुला आवडत नाही तिला ती नवीन साडी काय करते, टाकून देते. त्याप्रमाणे आत्मतत्व आहे. आता हे 22व्या श्लोकापर्यंत आपण करू, नंतर पुढे आपण थांबू. 22व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की आत्माच मी आहे. बघा पाटील साहेब, आत्तापर्यंत असं त्यांनी म्हटलेलं नाही आहे मी आत्मा आहे म्हणतो, पण 22व्या श्लोकाला ते आपल्याला आम्हाला सांगतायत की आत्मतत्वच मीच आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराला ओळखण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शरीराच्या पलीकडे आपण जायला पाहिजे आणि आत्मतत्वाची आपण खून बांधली पाहिजे. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना, सकळ देवादी देवा, महानंदा महानुभवा, चक्रंधरा विश्वंभरा, सहस्रपदा सहस्रकरा, कमलनयना कमलपते, भवतारका दरिद्राक्षते, आगाये सगुणा निर्गुणा, वसुदेव देवकी नंदना, तुकाला लोटांगणी, हेची करीतसे विनवनी, सकळ देवादी देवा, महानंदा महानुभवा, आता विश्वात्मके देवे, येणे वाजज्ञ तोषावे, दोषोनी मद द्यावे, पसाय जाणे, जे खांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रते वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवा दुरिताचे तिमिर जाओ, तो देवांचे गतो ते लावो, प्राणी जात सकळ मंगळी, ईश्वर विष्टांची मांदी आळी, अनवरत उमंडळे वेग सनातन तुझे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव चंद्रवे जे लाक्षण, मारणे तापहीन, ते सर्व ईश्वरासजन, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी,
आदि ग्रंथों पढ़िए विशेष लोकीये दुष्टा दुष्ट देवो भावीजी ते तमने श्री हरो आओ दान फसाओ बड़े ज्ञान देवो बड़े ज्ञान देवो ज्ञान देवो हरि ओम शांति शांति।